दादा नमस्कार. नमस्कार. दादा आपलं पूर्ण नाव काय? माझं पूर्ण नाव नामदेव रामाजी वर्गणे. नामदेव रामाजी वर्गणे. गाव कोणतं आपलं? अजूनसरा. गाव आजनसरा आणि तहसील तहसील हिंगणघाट. तहसील हिंगणघाट, जिल्हा वर्धा. आपला मोबाईल नंबर काय? 99 23 63 99 23 63 48 77. 48 77. बरं दादा, आपण जे हल्ली शेतामध्ये आहोत ते कसल्या प्रकारचं पीक आहे? कपाशीचं. कपाशी. आपण नामदेव भाऊच्या शेतामध्ये आलो, कपाशी या पिकामध्ये. मला हे सांगा नामदेव भाऊ की आपल्या कपाशीवरती आधी नेमका त्रास कशाचा होता? तर माझ्या कपाशीला मी तणनाशक मारलेलं होतं. अच्छा, तणनाशक आणि वापरलेलं होतं. त्याच्यामुळे माझ्या पराठीची जी क्वालिटी आहे पूर्ण खराब झालेली होती. अच्छा, म्हणजे तणनाशक तुम्ही मारलं होतं, पराठी पूर्ण खराब झाली होती. खराब. आता पानं दिसत आहे ते खालचे पानं. हो. की म्हणजे कोणतं तणनाशक मारलं होतं? मी झुमर नावाचं मारलं. झुमर म्हणजे ते ग्लायफोसेट आणि कांद्याचं तणनाशक मिक्स करून मारलं होतं तुम्ही. तर पानं पूर्ण असे कोकडे वगैरे झाले होते आणि पांढरे आले तर होते. पांढरे आले होते. आणखी झाडाची उंची वगैरे आली होती का? नाही, उंची वगैरे खूप कमी होती आणि पराठी वाढत पण नव्हती वाढत नव्हती. आणि पानं पूर्ण एकदम कोकडे झाले होते. पराठीची कंडिशनच खराब झाली होती. पूर्ण खराब. आता तर आपण शेतात आहोत वर्गणी भाऊ, तर पराठीचे पानं बी एकदम फ्रेश आहे. दुसरी गोष्ट, पराठीची हाईट बी व्यवस्थित आलेली आहे. हो. तर मला हे सांगा, याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारचं औषध फवारणी केलं आणि तुम्हाला कोणत्या दुकानदाराने म्हणजे तुम्हाला माहिती दिली की म्हणजे आता तुम्ही तणनाशक मारलं? आता कसं आहे की खूप कास्तकार कसं आहे, दुकानात जाते, दुकानदार औषध देऊन देते, बरोबर आहे. पण आता तुम्ही पण औषध समोर आणलं होतं दुसऱ्या दुकान, बरोबर आहे. पण तुम्हाला ह्या औषधीबद्दल तुम्हाला कोणत्या दुकानदाराने माहिती दिली? तर मी श्री साई गणेशा म्हणून फर्टिलायझरचं एक दुकान आहे हिंगणघाटला. अच्छा, म्हणजे श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट. हा. मी त्यांच्याकडे गेलो. अच्छा. आणि त्यांना मी माझ्या पराठीची कंडिशन सांगितली. अच्छा. तर त्यांनी मला औषध दिलं. हा. आणि 4 दिवसामध्ये मला चांगला रिझल्ट मिळाला. अच्छा, 4 दिवसात रिझल्ट भेटला? रिझल्ट मिळाला. अच्छा. हो. म्हणजे याच्या आधी तुम्ही तणनाशक मारलं होतं, तणनाशकनी पराठी खराब झाली होती, तर तुम्ही बाकी दुकानातली औषध आणली होती पहिले, ते मारली, तर त्याच्यामध्ये रिझल्ट नाही भेटला? रिझल्ट नाही मिळाला. हा. मग तुम्ही श्री साई गणेशा कृषी केंद्रामध्ये गेले, त्यांनी तुम्हाला औषध दिली, तर त्याच्यामध्ये दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला? 4 दिवसात रिझल्ट मिळाला. 4 दिवसात रिझल्ट. तर 4 दिवसामध्ये काय काय झालं आपल्या पराठीमध्ये हे सांगा मला. माझी पानं सरळ झाले. पानं सरळ झाले आणि वाढ पण झाली. वाढ वगैरे व्यवस्थित झाली. झाली. आता आपण पाहत आहोत की पानं एकदम कोवळेच आहे आणि एकदम फ्रेश आलेले आहे. तर मला हे सांगा नामदेव भाऊ की जसं आता तुम्ही खूप म्हणजे दुकानातून आजपर्यंत औषधी घेतली असेल, तर तुम्हाला जे श्री साई गणेशा कृषी केंद्रवाल्यांनी जे औषध दिलं त्याचे रिझल्ट जे आहे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी पाहायला भेटले की त्यांना दाखवावं लागले? नाही, मी स्वतः पाहिले, आता अनुभवलेच आहे ना मी. अच्छा. मी माझ्या शेतात अनुभव घेतला आहे. अच्छा. मला कळून आलं. अच्छा. इतरांपेक्षा यांचं औषध आणि मार्गदर्शन अगदी चांगलं आहे. अच्छा, मार्गदर्शन चांगलं आहे. म्हणजे असं बाकी जसं दुकानात गेलं तर औषध, आता खूप शेतकरी म्हणतात की बाकी दुकानात गेलं तर विचारत नाही आम्हाला की काय आहे पराठीची कंडिशन काय आहे. तर जसं साई गणेशामध्ये गेल्याच्या नंतर ते तुम्हाला विचारते का की म्हणजे पराठीचे पानं किती आहे, पराठीची हाईट किती आहे, काय सगळं विचारून औषध देत असते का? पूर्ण विचारपूस करते, सगळी हिस्ट्री घेते. अच्छा. पिकाची म्हणजे झाडाची पूर्ण हिस्ट्री घेत असते की म्हणजे झाडावर कसं आहे, काय आहे, किती पानं आहे, काय आहे, हाईट किती आहे, बरोबर आहे, त्या हिशोबाने औषध देते. त्या हिशोबाने नेमकं औषध देते. असं काही खूप औषध नाही देत. अच्छा, नेमकं औषध देते. याच्यामध्ये किती प्रकारचं औषध दिलं होतं तुम्हाला? 2च प्रकारचं. अच्छा, म्हणजे तुम्हाला फक्त यांनी पराठी म्हणजे जसं पानं वगैरे कोकडे झाले होते, पराठीची हाईट नव्हती, फक्त 2 प्रकारचं औषध दिलं, त्याच्यामध्येच तुम्हाला रिझल्ट आले. म्हणजे बाकी दुकानदारासारखं एकदम काडी कचरा देत नाही? 3-4 प्रकारचं औषध मिक्स करा मला असं वगैरे काही नाही. अच्छा. त्यांनी फक्त 2 प्रकारचं औषध दिलं आणि तेच मारलं. हा. आणि त्याचाच मला चांगला रिझल्ट मिळाला. अच्छा. ठीक आहे, धन्यवाद.